केसांची काळजी घेणं खूप सोपी गोष्ट आहे. कमी वयातच टक्कल पडणं किंवा केसांची गळती इतकी होणं याच्यामुळं आपलं मानसिक संतुलन थोडं बिघडतं आणि आपल्या मनामध्ये कायमचा प्रश्न निर्माण होतो की गेलेले केस परत येतील का, किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले केस गळतायत, ती केस गळती थांबवण्यासाठी नेमकं काय करावं. तर त्याच्यासाठी योग्य हेअर केअर रूटीन करणं गरजेचं आहे. आणि हे रूटीन करण्यासाठी तुम्हाला रॉकेट सायन्स माहिती असायला हवं असं काही नाही. फक्त सायन्स माहिती करून घ्या की कशा पद्धतीनं तुम्ही तुमची केस गळती आहे ती थांबवू शकता. माझ्यावरती विश्वास ठेवा, हे जर सायन्स तुम्हाला समजलं तर तुमची केस गळती थांबवण्यावाचून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. नक्की तुमची केस गळती या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुमची केस गळती आहे ती पूर्णपणे थांबेल. तर केस गळती होण्यासाठी आपल्या आजूबाजूला वयोवृद्ध लोकांना भेटा, म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाटेल की खरंच हर्बल गोष्टी किंवा नॅचरल गोष्टी आहेत त्या तुमची केस गळती आहे ती थांबवण्यासाठी खूप उपयोगी असतात, खूप परिणामकारक असतात. आणि याच गोष्टी आहेत ती तुमची केस गळती कायमची थांबवू शकतात. आज मी तुम्हाला अशाच 2000 वर्षापासून चालत आलेल्या एरंडेल तेलाबद्दल सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमची केस गळती आहे ती काही दिवसातच थांबेल आणि ती परत तुम्हाला केस गळती होणार नाही याची गॅरंटी देखील माझी आहे. एरंडेल तेलाचा वापर. एरंडेल तेलाचा वापर आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टींसाठी केला जातो. जसं त्वचेचा कोणताही रोग असेल तरी देखील एरंडेल तेलाचा वापर केला जातो. हाडं दुखत असतील तरी देखील एरंडेल तेलाने तुम्ही मालिश करू शकता. मी आत्ताच व्हिडिओ बनवला की तुमच्या चेहऱ्यावरती जर रिंकल्स येत असतील किंवा चेहरा कोरडा पडला असेल तेव्हा देखील अफलातून फरक तुमच्या चेहऱ्यावरती हे एरंडेल तेल देतं. जर तुमची केस गळत असतील तरी देखील एरंडेल तेल खूप जास्त फायदेशीर असतं. फक्त एवढ्यासाठीच नाही तर आपले अनेक मेडिसिन, औद्योगिक, औषधी उपयोग आहे. हे सामान्यतः फक्त अन्नपदार्थ, औषध आणि स्किन केअर उत्पादनामध्ये वापरले जाते. हे हर्बल आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादनामध्ये वापरले जाते. एरंडेल तेल कसं कार्य करतं तर एरंडेल तेल हे एरंडीच्या बियापासून तयार केलं जातं आणि हे थोडंसं पिवळसर आणि खूप जाड असं असतं. एकदम थिक ऑइल ज्याला आपण म्हणतो तसं एकदम जाडसर हे तेल असतं. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही तुमच्या केसांना हे तेल लावू शकत नाही. हे केसांची वाढ आणि टाळू संबंधी समस्यांच्या उपचारासाठी एरंडेल तेल वापरले जाते. केसांचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. एरंडेल तेलात फॅटी ॲसिडचे प्रोफाईलचे युनिक स्ट्रक्चर्स आढळून येते. हे तेल सहजपणे केसांच्या मुळापर्यंत जाते आणि केसांचा ओलावा सील करते. केसांना पोषण देते आणि वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करते. वाढीसाठी प्रोत्साहन कसं देतं तर एरंडेल तेल हे कधीही एकटं वापरू नये. म्हणजे एरंडेल तेल आहे तसंच आपण आपल्या केसांना लावू शकत नाही. तर हे कोणत्याही कॅरियर ऑइल बरोबर तुम्हाला लावायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही खोबरेल तेल घेऊ शकता, बदामाचं तेल घेऊ शकता. जे तुमच्याकडे तेल आहे त्या तेलाचा वापर करून तुम्ही हे तेल आहे हे लावू शकता. कॅरियर ऑइल बरोबर उपयोग केल्याने एरंडेल तेल हेअर ग्रोथ स्टिम्युलेट करतं. केसांच्या वाढीला उत्तेजन देण्याचे मुख्य कारण व्हिटॅमिन ई आणि त्यात आढळणारे फॅटी ॲसिडचे कारण असते. हे केसांच्या मुळामध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि केसांची मुळं मजबूत करते. टाळू स्कॅल्पमध्ये खाज कमी करणे. एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात रिसिनोलिक ॲसिड असते. यामुळे डोक्याची, त्वचा किंवा स्कॅल्पमध्ये जळजळ किंवा खाजेची समस्या कमी करते. जर त्वचेमध्ये खाज होत असेल तर ती खाज देखील काही दिवसात किंवा एकदाच जरी तुम्ही हे तेल लावलं तरी एकदाच लावल्यानंतर देखील तुमच्या केसांमधली जी खाज आहे ती पूर्णपणे टी फंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जर तुमची केस गळती कोणतेही तुमच्या केसांमध्ये कोणत्याही प्रकारचं जर संक्रमण झालं असेल, बऱ्याच वेळेला आपल्या केसांमध्ये कोंडा होतो किंवा केसांची खूप खाज होते, या कारणामुळे जर तुमची केस गळती होत असेल तर ती केस गळती पूर्णपणे थांबवण्याचं काम आहे ते हे एरंडेल तेल करतं. आता 5वं आहे ते केसांची वाढ नियमित करतं.
एरंडेल तेलात मोठ्या प्रमाणावरती फॅटी ॲसिड्स आढळतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाँग चेन कार्बोनिक ॲसिड्स आढळून येतात. हे प्रमाण 99% असू शकतं. यामधील ओमेगा 6 फॅटी ॲसिड जास्त असते. एका अभ्यासानुसार ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स हेअर ग्रोथ वाढण्यास मदत करतात. म्हणूनच जेव्हा एरंडेल तेल लावतो तेव्हा ते निरोगी केसांची वाढ सुनिश्चित करण्यास मदत करते. सरासरी केसांची वाढ दर महिन्याला 0.5 ते 1.7 सेंटीमीटर असते. एरंडेल तेलाचा जर वापर केलात, एरंडेल तेलाच्या वापरामुळे ही वाढ आहे ती अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. मग जर तुमची वाढ महिन्याला जर 0.5 किंवा काहींची 1.7 अशा पद्धतीनं असेल तर त्या वाढीला अजून प्रोत्साहन देण्याचं काम आहे ते आपलं हे एरंडेल तेल करतं. बऱ्याच वेळेला आपलं जसं वय वाढायला लागतं तसतसे आपल्या केसांची ग्रोथ आहे ती ग्रोथ देखील किंवा वाढीचं प्रमाण देखील कमी होतं. त्या वाढीच्या प्रमाणाला वाढवण्यासाठी हे जास्त उपयुक्त असतं. पण काही संशोधनात असे आढळून आले आहे की एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात फॅटी ॲसिड्स आढळल्याने केसांच्या वाढीची गती मिळण्यास मदत होते. कॅस्टर ऑइलचा उपयोग केल्याने टाळूच्या खाली रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्याने केसांच्या मुळांना ऑक्सिजन मिळते आणि पोषणाची मात्रा वाढू लागते. त्यामुळेच आपला हेअर ग्रोथ सुधारण्यास आपणाला फायदा मिळतो. एरंडेल तेल टाळूच्या खाली जे रक्ताभिसरण आहे ते रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळं किंवा आपली टाळू आहे ती व्यवस्थित क्लीन आणि स्वच्छ असेल तर त्याला ऑक्सिजन मिळतं आणि ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा झाल्यामुळं देखील आपली केसांची वाढ आहे ती वाढ व्यवस्थित होण्यास सुरुवात होते. आता याचा वापर तुम्ही तुमच्या स्कॅल्पवरती कसा करायचा किंवा कोणत्या कॅरियर ऑइलबरोबर वापर केल्यानं छान तुम्हाला रिझल्ट मिळतो. तर जे तुमच्याकडे तेल असेल जसं खोबरेल तेल प्रत्येकाच्याच घरी असतं, अगदी सहज उपलब्ध असतं. तर तुम्हाला काय करायचं 1 चमचा खोबरेल तेल घ्यायचा आणि 1 चमचा एरंडेल तेल घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या स्कॅल्पवरती व्यवस्थित मसाज करणं जास्त गरजेचं आहे. 20 ते 30 मिनटं तुम्हाला तुमच्या स्कॅल्पवरती मसाज करायचा आहे आणि स्कॅल्पवरती मसाज केल्यामुळं काय होईल तुमच्या स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन आहे, रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित व्हायला लागेल आणि तुमच्या स्कॅल्पमध्ये जर कोंडा असेल तर तो व्यवस्थित तुम्ही मसाज केल्यामुळे हलक्या हाताने मसाज केल्यामुळं तो कोंडा देखील व्यवस्थित निघून जाईल. आणि हे तेल आहे तसंच रात्रभर तुम्हाला तुमच्या केसांना असंच लावून ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्हाला तुमचे केस आहेत ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. आता दुसरी पद्धत कोणती तर याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा एरंडेल तेल आणि 1 चमचा कोरफडीचं जेल, 1 चमचा एरंडेल तेल आणि 1 चमचा कोरफडीचं जेल मिक्स करायचं आहे. जर तुमच्याकडे रोजमेरी इसेन्शियल ऑइल असेल तर त्याचे 4 थेंब तुम्हाला याच्यामध्ये घालायचे आहेत. जर रोजमेरी इसेन्शियल ऑइल तुमच्याकडे असेल तर तुमची हेअर ग्रोथ आहे तो एका महिन्यामध्येच तुम्हाला खूप झाल्यासारखी वाटेल. कारण रोजमेरी जी आहे ती केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असते आणि ह्याचे फक्त 3 ते 4 ड्रॉप तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुमच्या स्कॅल्पवरती लावायचं. हे लावल्यानंतर देखील तुम्हाला केसांच्या मुळांना व्यवस्थित मसाज करायचा आहे आणि केसांची ज्या टिप्स आहेत त्यांना देखील व्यवस्थित मसाज करत तुम्हाला हे लावायचं आहे. आणि 20 ते 30 मिनटं मसाज तुम्हाला हा करायचाच आहे आणि आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला हे तेल तुमच्या केसांवरती लावायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट आहे ते खूप चांगले आणि आपलातून रिझल्ट मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.